नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. महाट्रान्सफरचा जो रिझल्ट आहे तो लावण्यात आलेला आहे. आता बघा तुम्ही जर बघू शकता की लेटेस्ट न्यूजमध्ये तुम्हाला वेबसाईटवरती संपूर्ण जी माहिती आहे देण्यात आलेली आहे रिझल्टबद्दलची. तुम्ही इथं बघू शकता सर्वात अगोदर जर बघितलं आपण तर बघा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल या पदाचा निकाल तुम्हाला इथे दिसून येणार आहे. त्यासोबतच बघा डेप्युटी मॅनेजर याचा जो रिझल्ट आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे. त्यानंतर बघा अप्पर डिव्हिजनल क्लर्क या पदाचा जो रिझल्ट आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे आणि त्यासोबत बघा एलडीसी म्हणजेच की लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदाचा जर निकाल जर बघितला तर कधीपर्यंत लागू शकेल याची पण माहिती मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच खाली जर आलो आपण तर बघा तुम्हाला इथं जर बघितलं पर्सनल इंटरव्ह्यूसाठी जर बघितलं कोणकोणते विद्यार्थी शॉर्टलिस्टेड करण्यात आलेले आहे, जे की बघा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल या पदासाठी जर बघितलं तो हा जो पर्सनल इंटरव्ह्यू करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा खाली जर आपण आलो तर बघा असिस्टंट जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर अँड मॅनेजर या पदासाठी जर बघितलं तर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट जे की इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलेले आहे ते कधी बोलवण्यात आलेले आहे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर जर बघितलं आपण तर बघा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल या पदासाठी जर बघितलं तर याचा रिझल्ट तुम्हाला इथे दिसून येणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर बघा डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट आहे तुमची 23/7/2025 या तारखेला झालेली होती. त्याच खाली जर बघितलं तर बघा तुम्हाला द प्रोव्हिजनली सिलेक्टेड वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट आर कॉल फॉर व्हेरिफिकेशन ऑफ देअर डॉक्युमेंट सर्टिफिकेट अँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया ॲट रिक्रुटमेंट सेक्शन, जे की बघा तुम्हाला हा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. जे कोणी विद्यार्थी शॉर्टलिस्टेड झालेले आहे म्हणजे की सिलेक्टेड झालेले आहे त्यांना जर बघितलं दिनांक 15 डिसेंबर 2025 या तारखेला सकाळी 11 वाजता डॉक्युमेंट घेऊन या वेळेवर जर बघितलं तर तुम्हाला या ॲड्रेसवरती हजर राहायचं आहे. आता जर बघितलं तुम्ही तर खाली इथं बघू शकता की सिलेक्टेड लिस्ट, वेटिंग लिस्ट आणि त्यासोबत बघा मार्क लिस्ट, ऑल कॅन्डिडेटची माहिती जी आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा तुम्हाला जर काय सविस्तर पीडीएफ बघायचे असतील तर बघा मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. प्रत्येक पदानुसार जो रिझल्ट लावण्यात आलेला आहे त्याची तुम्हाला टेलिग्रामवरती सविस्तर पीडीएफ मिळून जाणार. बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर बघितलं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण जे पीडीएफ आहे तुम्ही बघू शकता. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा 2 नंबरचं जे आहे अप्पर डिव्हिजनल क्लर्क या पदासाठी जर बघितलं तर तुम्हाला याची पण तुम्हाला इथे रिझल्टची माहिती तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं सर्वात महत्त्वाचं काही पॉइंट मेन्शन करण्यात आलेलं आहे की द कॅन्डिडेट हॅव बीन प्रोव्हिजनली सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स रिफ्लेक्टेड in the online test examination held on the specified dates, which is subjected to verification of relevant document, certificate and eligibility criteria. If candidate fails to submit all the required document certificate at the time of their document verification, he will be held disqualified from selection process. बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी जर का तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही जर का नापास झाले तर तुम्हाला जर बघितलं डिस्क्वालिफाय म्हणजे की डिस्क्वालिफाय केल्या जाणार आहे. आणि त्यासोबत बघा नो वेटिंग लिस्ट इज कीप्ड ॲज कॅन्डिडेट आर नॉट अवेलेबल फॉर वेटिंग लिस्ट, म्हणजे की बघा यामध्ये जर बघितलं तर वेटिंग लिस्ट जी आहे तुमची लावण्यात येणार नाही यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे. आता बघा तुम्ही इथं बघू शकता की सिलेक्टेड लिस्ट, अलॉटमेंट लिस्ट आणि मार्क लिस्ट, ऑल कॅन्डिडेट याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. याची पण जे पीडीएफ तुम्हाला मी माझ्या टेलिग्रामवरती अवेलेबल करून देण्यात आलेली आहे, तुम्ही तिथून बघून घेसाल. आता बघा त्यानंतर जर बघितलं आपण पर्सनल इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला कोणत्या तारखेला बोलवण्यात आलेलं आहे. बघा तुम्हाला जर बघितलं तर असिस्टंट जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि मॅनेजर या पदासाठी जर बघितलं तुम्हाला तर 24/12/2025 या तारखेला जर बघितलं डेट ऑफ पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलेला आहे. सकाळी रिपोर्टिंग टाइम जर तुमचा 8:30 राहणार आहे आणि हा जो व्हेन्यू म्हणजे ॲड्रेस तुम्हाला या तारखेला जर बघितलं तर या ॲड्रेसवरती हजर राहायचा इंटरव्ह्यू देण्यासाठी तुम्ही इथे बघू शकाल. आणि त्यानंतर जर बघितलं आपण त्या नंतर तर बघा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल या पदासाठी जर बघितलं तुम्हाला कधी बोलवण्यात आलेला आहे तर बघा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल यासाठी जर बघितलं तर बघा तुमचा डेट ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे तुमचा 23/12/2025 सकाळी रिपोर्टिंग टाइम बघा 8:30 तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. जो व्हेन्यू तुम्हाला इथे बघू शकता या ॲड्रेसवरती जर बघितलं तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी हजर राहायचं आहे तुम्ही इथे बघू शकता. आता बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की इफ ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट इंटरव्ह्यू व्हेन्यू इट इज द ऑब्झर्व्ड दॅट कॅन्डिडेट डज नॉट फुलफिल द रिक्वायर्ड एलिजिबिलिटी कंडिशन क्रायटेरिया ही विल नॉट बी अलाउड टू अपियर फॉर द पर्सनल इंटरव्ह्यू. बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाइमला जर का तुमचे डॉक्युमेंट फुलफिल तुम्ही जर केले नसतील तर बघा तुम्हाला जो पर्सनल इंटरव्ह्यू देता येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा लिस्ट ऑफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल, लिस्ट ऑफ ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमची जी लिस्ट आहे तुम्हाला ओपन दिसून येणार आहे. म्हणजेच की बघा याची पण तुम्हाला मी अपडेट जे आहे माझ्या टेलिग्रामवरती देण्यात आलेली आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदाचा जर निकाल बघितला तर बघा उद्या तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत जर बघितलं तर लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदाचा पण निकाल जर तुमच्या वेबसाईटवरती लावण्यात येणार आहे. आणि बघा सर्वात अगोदर जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर नक्कीच मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती देत असतो, म्हणून तुम्ही टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन होऊन जा जेणेकरून या निकाला संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाणार.
तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वाची अपडेट जी आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असेल त्यांच्यासाठी जर बघितलं तर पुढील प्रक्रियेसाठी तयार राहा. म्हणजेच की बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांचा पर्सनल इंटरव्ह्यू राहणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. तुम्हाला जर बघितलं तर प्रत्येक जो आहे तुम्हाला ॲड्रेस आणि तुम्हाला कोणत्या तारखेला जावे लागणार आहे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही पी-डी-एफमध्ये सविस्तर बघू शकता. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.